कमांडर टी.आर. जाधव यांचा आज गौरव समारंभ त्यांच्या 86व्या वाढदिवसानिमित्त आपण ठेवलेला होता। त्याच्याबद्दल आपण सगळे आहात, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं धन्यवाद। विंग कमांडर टी.आर. जाधव आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत तळमळीने समाजाच्या सर्व क्षेत्रात सर्व लोकांच्या हितासाठी काम करणारा एक जिवंत इतिहास आहे। एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगायला पाहिजे। मग त्यांनी आर्मीत केलेलं काम असेल, रिटायरमेंट नंतर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे सामाजिक काम केलेलं आहे, सर्व समाजासाठी काम केलेलं आहे, वसतिगृह काढलेले आहेत, 50 मुलीचं आणि 150 मुलांचं वसतिगृह केलेलं आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे मुलींचं वसतिगृह आहे त्याच्यात फक्त मराठा जातीच्या मुली नाही, तर तिथं मुस्लिम, ब्राह्मण सगळ्या जातीच्या मुली तिथं शिकलेल्या आहेत आणि शिकून लोक मोठे झालेले आहेत। म्हणजे 2007 पासून वसतिगृह सुरू केलं आणि 18 वर्षापासून हा माणूस चालवतो। कारगिलच्या नंतर या माणसाने 4 वसतिगृह लोकमतच्या माध्यमातून उभे केले आणि लोकमत हेल्पलाईनच्या माध्यमातून 3 लाख 4 लाख लोकांना न्याय दिला। आणि हे सगळं असताना प्रत्येक रविवारी 357 रविवारपासून अनेक चौक, मेडिकल परिसर हा माणूस साफ करत आहे। आणि आज इतकं असून सुद्धा त्या माणसाचे जमिनीवर पाय आहेत। त्या माणसापासून आपण सगळ्यांनी प्रेरणा घेऊन हे जे काम आहे लोकहिताचं, त्याच्यात आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे असं आवाहन करतो। आणि परत एकदा विंग कमांडर साहेबांना खूप खूप मनपूर्वक सदिच्छा देतो। धन्यवाद। माझं नाव चंद्रशेखर शिखरे, मी मराठा सेवा संघाचा प्रदेश महासचिव आहे। थँक्यू।